नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली पेठ महामार्गावर वाळवा तालुक्यातील तुजारपूर हद्दीत आज सकाळी सुमारे 10च्या सुमारास वॅगनार कारचे नियंत्रण सुटून ती डिवायडरवर आदळल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात बोरगाव येथील एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव येथील राजाराम शिवाजी पाटील वय वर्ष 70 हे आपल्या कुटुंबियांसह वॅगनार कारने MS10 DL 4847 आष्ट्याच्या दिशेने जात होते। तुजारपूर येथील हनुमान मंदिराजवळ गाडीचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार जोरात डिवायडरवर आदळली। या भीषण अपघातात स्वप्नाली सागर पाटील वय वर्ष 35 आणि राजाराम शिवाजी पाटील वय वर्ष 70 यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनीषा पाटील वय वर्ष 65 आणि 5 वर्षांचा चिमुरडा रियांश पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात 4 चाकी गाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी प्रकाश बाळासो पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस फौजदार घुले, पोलीस शिपाई काळे आणि हेड कॉन्स्टेबल गर्जे पुढील तपास करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे बोरगाव गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।